पाहुयात बातम्या विस्तारानं। असंख्य आक्रमणांना तोंड देऊनही देशवासियांच्या सामूहिक शक्तीनंच भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा अबाधित राहिला आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले। तीर्थक्षेत्र सोमनाथ ज्योतिर्लिंगावरील पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्त पंतप्रधानांनी लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। वारंवार झालेल्या आक्रमणानंतरही सोमनाथ मंदिर अजूनही खंबीरपणे उभं असून हे मंदिर संस्कृती आणि सभ्यता नेहमीच सर्वोपरी असलेल्या भारतमातेच्या लाखो शूर सुपुत्रांच्या स्वाभिमानाची आणि दुर्दम्य धैर्याची गाथा आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। जर 1000 वर्षांपूर्वी नष्ट झालेलं सोमनाथ मंदिराचं वैभव पुन्हा प्राप्त होऊ शकतं, तर आपण 1000 वर्षांपूर्वीचा समृद्ध भारत देखील पुन्हा निर्माण करू शकतो, असं सांगत विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि जगाच्या कल्याणासाठी या प्रेरणेसह वाटचाल करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। जानेवारी 1024 मध्ये मोहम्मद गझनीनं मंदिरावर मोठा हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलं। हा हल्ला श्रद्धा आणि संस्कृतीचं एक महान प्रतीक नष्ट करण्याचा एक हिंसक आणि क्रूर प्रयत्न होता। सोमनाथवरील हल्ला आणि त्यानंतरच्या गुलामगिरीच्या दीर्घ काळानंतरही आज मी पूर्ण आत्मविश्वासानं आणि अभिमानानं सांगू इच्छितो की सोमनाथची गाथा विनाशाची कथा नाही, तर भारतमातेच्या कोट्यवधी सुपुत्रांच्या स्वाभिमानाची आणि भारतीयांच्या अढळ श्रद्धेची ही गाथा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। देशातील या मंदिरावर शेकडो आक्रमणांच्या खुणा आहेत आणि शेकडो वेळा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। हे पुन्हा पुन्हा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी ही मंदिरं स्वतःच्या अवशेषांमधून पुन्हा उभी राहिली आहेत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। ऑपरेशन